हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपल्याकडे आलेला आहे हा ब्लाऊज रेड कलरचा, जो की प्लेन आहे आणि त्याला फक्त बॉर्डरला हे पॅच आहे. तर याच्यावर आपण कसं डिझाईन करणार ते पाहणार आहोत. फक्त पॅच डिझाईन आहे, बाकी पूर्ण ऑल ओव्हर रेड कलरची साडी आहे, रेड कलरचा ब्लाऊज आहे. तर आता आपण यालाच हायलाईट करणार आहोत, त्याच्यावर जास्त वर्क न करता. जशी क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, त्यांना मिनिमम वर्क हवं आहे. तर अशा पद्धतीने आपण जो पॅच आहे तो हायलाईट केलेला आहे खूप सुंदर पद्धतीने. तर मार्क करताना जो सेंटरला येईल असं आपण स्लीव्ज मार्क करायचं आहे ब्लाऊजचं, कारण साईडचे जे पॅचेस आहेत तर ते कटिंगमध्ये जाणार आहेत. तर आपल्याला जो सेंटरवाला आहे तो ठेवून व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे स्लीव्ज. त्यानंतर आपण याला मिनिमम वर्क केलेलं आहे. कट बीड्सनं आपण त्याला हायलाईट केलेलं आहे, जरी थ्रेडनं बॉर्डर केलेलं आहे, कट बीड्सचं डिझाईन आपण यूज केले आहेत. त्यानंतर काही स्टोन चिटकवले आहेत आणि सिल्कचा जो रेड कलरचा थ्रेड आहे तो पण आपण यूज केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं स्लीव्ज खूप सुंदर तयार झालं आहे. तुम्ही जास्त वर्क करू शकता, पण मला वाटतं एवढं पण इनफ आहे आणि खूप सुंदर लुक येतो. तर आता बॅकनेक आपण केलेली आहे. तर याला आपण अशी डिझाईन घेतली आहे. बॅकनेक ही बॅक साईडचे पण प्लेन आहे, तर आपण ही डिझाईन करून घेतली. तर ही डिझाईन तुम्ही तुमच्या स्लीव्सच्या बॉर्डरमधून पण घेऊ शकता, जसं की मी या पॅचमधून जी खालची डिझाईन आहे तर तीच प्रिंट करून घेतलेली आहे बॅकनेकसाठी आणि मग त्याला हायलाईट केलेलं आहे, त्याला वर्क केलेलं आहे. जरी थ्रेडनं बॉर्डर केलेली आहे, त्यानंतर सिल्क थ्रेड यूज करून पुन्हा थोडं एम्बॉस वर्क टाईप केलेलं आहे आणि कट बीड्स यूज केलेले आहेत. तर आपला सुंदर असा बॅकनेक पण तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आपला एक स्लीव झाला आहे आणि दुसरा करायचा बाकी आहे. तर तो झाल्यानंतर मी हे वर्क कसं केलं त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल. तर तो तुम्ही नक्की पहा आणि तुमचा जर असा काही टाईपचा ब्लाऊज आहे तर तो पण नक्की डिझाईन करा. आणि अशाच नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या आधीचे पण व्हिडिओ तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये बेसिक आरी वर्क कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे. थँक्यू.